ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मुंबई महापालिका निवडणूक प्रचारासाठी महायुतीच्या शिवाजी पार्कवरती सभा होणार आहे। शिवतीर्थावरनं ठाकरे बंधूंनी सरकारवरती केलेल्या टीकेला आज महायुतीचे नेते त्याच मैदानातनं प्रत्युत्तर देणार आहेत। तर दुसरीकडे ठाण्यातही ठाकरे बंधूंची सभा पार पडणार आहे। त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये वातावरण आणखीन तापण्याची शक्यता आहे। आमच्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम सध्या शिवाजी पार्कमध्ये तर वेदांत नेब ठाण्यातल्या सभेचे अपडेट्स आपल्याला देणार आहे। आपण सुरुवातीला दादरला जाऊया। दादरला ज्ञानदा आपल्या सोबत असेल। ज्ञानदा, कालच्या ठाकरे बंधूंच्या सभेला तू उपस्थित होतीस। या सभेला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळालेला होता आणि राज ठाकरेंची तोफ कशी धडाडली तेही तू पाहिलंस। त्यामुळे काल जी टीका झालेली आहे त्याला अगदी सडेतोड प्रत्युत्तर देणं एक मोठं आव्हान असणार आहे आज महायुतीसमोर शिवाजी पार्कातनं। अगदी बरोबर आहे। पूर्वी 24 तासांमध्येच दुसरी सभा शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती पार पडतेय। काल इथे गर्जना घुमलेली होती ती ठाकरे बंधूंची आणि आज महायुतीची एकत्रित सभा मुंबई महानगरपालिकेसाठी शिवतीर्थावरती पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही ठाकरे बंधूंनी केलेल्या आरोपांना, टीकेला आणि खास करून कोस्टल रोड कुणी बांधला हा जो वाद रंगलेला आहे ठाकरेंमध्ये आणि भाजपमध्ये, त्याला कसं उत्तर दिलं जातंय। कारण काल आदित्य ठाकरेंनी काही फोटोज दाखवत मुख्यमंत्र्यांना एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला कोस्टल रोडच्या मुद्द्यावरनं। पण आजचं जे व्यासपीठ आहे या सभेचं, ते व्यासपीठ सुद्धा खूप महत्त्वाचं म्हणावं लागेल। कारण या व्यासपीठावरती मी कॅमेरामॅनला विनंती करेन की शक्य असेल तर आपण व्यासपीठ सुद्धा आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात। या व्यासपीठावरती प्रामुख्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे या 2 नेत्यांचे चेहरे अगदी ठळकपणे आपल्याला पाहायला मिळतात। देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे, एकनाथ शिंदेंचा फोटो आहे, आनंद दिघेंचा फोटो आहे आणि वरती भाजपच्या अन्य नेत्यांचे फोटो सुद्धा पाहायला मिळतात। कालचं जे व्यासपीठ होतं ते 227 उमेदवारांनी भरलेलं व्यासपीठ होतं। 227 जण ज्यांना ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तिकीटं देण्यात आली आहेत, ते सगळ्या व्यासपीठावरती उपस्थित होते। हळूहळू आता शिवाजी पार्कचं हे मैदान भरू लागलेलं आहे आणि कानाकोपऱ्यात जर का आपण बघितलं तर महायुतीच्या नेत्यांचे, प्रमुख नेत्यांचे अर्थात भले मोठे कटआउट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। भाजपचे झेंडे आहेत, शिवसेनेचे झेंडे आहेत। मुंबई महानगरपालिका देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका, आशिया खंडातली सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका आणि याच महानगरपालिकेवरती आपला महापौर बसवण्यासाठी, आपली सत्ता प्राप्त करण्यासाठी सध्या ठाकरे बंधू आणि महायुती, खास करून भाजप यांच्यात चुरस पाहायला मिळते। आज 2 सभा होत आहेत। एक ठाकरे बंधूंची ठाण्यात होते जिथे वेदांत आहे आणि शिवतीर्थाची सभा आहे। शिवतीर्थावरची तयारी पूर्ण झाली आहे, फक्त आरोप प्रत्यारोप कसे रंगतात, कोण कोणाला कसं उत्तर देत आहे हे पाहणं मात्र खूप इंटरेस्टिंग असणार आहे। नक्कीच इंटरेस्टिंग तर इथली सभा आहेच, पण ठाण्यातली पण तितकीच इंटरेस्टिंग